की एक देश म्हणून शिक्षण क्षेत्रावरची गुंतवणूक आम्ही कमी केलेली आहे. आरक्षण हे आम्हाला जातीच्या आधारावरती मिळतं, पण अशा अनेक जाती आहेत ना की ज्याच्यात शिकलेली माणसं नाहीच आहेत अजून. रिझर्वेशन सिस्टीममुळे समाज तुटलाय. रिझर्वेशनमुळे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं असू द्या, कुठल्याही समाजातील घटकाचं नुकसान होतंय. तेव्हा तत्कालीन स्थिती लक्षात घेता रिझर्वेशन बरोबर होतं, परंतु आताची परिस्थिती लक्षात घेता रिझर्वेशन सिस्टीम चेंज व्हायला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिझर्वेशन कसं अपेक्षित होतं? बाबासाहेबांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपण एक राष्ट्रपुरुष म्हणून विचार करतो, इथून आपण सुरुवात केली. बरोबर. आणि आता शेवटी आपण व्यावहारिक मुद्द्यावरती आलो की मला ऍडमिशन मिळालं तर माझं काय, अशापर्यंत आपण साधारण आलो. आणि अगदी हे स्वाभाविक आहे, म्हणजे त्यात काही चूक आहे असं मानण्याचं काही कारण नाही की होतात ह्या गोष्टी. आणि त्याच्याबद्दल म्हणजे आपण एक शिक्षक आपल्याला पाहिलं असेल प्रत्येक डिस्कशन मध्ये हा टॉपिक असतोच आणि त्याच्याबद्दल दुःख वाटतं, राग येतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर बाबासाहेबांनी असं म्हटलं की ही जी जातीगत व्यवस्था आहे ती साधारणपणे 2000 वर्ष आहे. म्हणजे आपण ह्याचा रेफरन्स द्यायचा झाला तर BBC बाबासाहेबांची मुलाखत घेतलेली आहे, ती यूट्यूबवरती उपलब्ध. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की गेले 2000 वर्ष ही जाती व्यवस्था आणि त्याच्यातली उच्च नीचता ही देशामध्ये आहे. म्हणजे हे जर एक वाक्य संदर्भ घ्यायचं ठरलं बाबासाहेबांच्या भूमिकेतून, तर समस्या किती वर्षांची आहे? हजारो वर्षांची. 2000 वर्षांची आहे. बरोबर. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? 78. एक मुद्दा. पण बाबासाहेब काय विचार करतात ते आपण लक्षात घेऊया. बाबासाहेबांचं घटना समितीतलं शेवटचं भाषण हे सगळ्यांनी पुन्हा पुन्हा वाचावं आणि त्याच्या प्रकाशात आपले विचार तपासून घ्यावेत, आपले आचार त्या प्रकाशात करावेत असं मला नेहमी वाटतं. अच्छा. बाबासाहेब असं म्हणतात की 26 जानेवारी 1950ला आपण राज्यघटना स्वीकृत केली, आपली प्रजासत्ताक दिन आहे आपला तो. त्या दिवशी आपण अशा एका समाजामध्ये प्रवेश करतो आहे की ज्या समाजामध्ये राजकीय लोकशाही आहे. म्हणजे मी टाकलं तरी एक मत, तू टाकलं तरी एक मत, आणि देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान टाकलं तरी एकच मत. त्याला म्हणायचं राजकीय लोकशाही. येस. पण बाबासाहेब असं पुढे म्हणतात, परंतु आपल्या देशात आज सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याला विकासाच्या संधी ह्या मात्र पुन्हा गटांमध्ये, जातींमध्ये याच्या बांधल्या गेलेल्याच आहेत. तिथं तुम्हाला स्वातंत्र्य नाही, अशी परिस्थिती होती. आज आता आपण पुष्कळ पुढे आलो, हा एक प्रगतीचा भाग आपण निश्चितपणे मान्य केला पाहिजे. अगदी काहीच घडलं नाही असं म्हणणं चूक आहे. त्यामुळे बाबासाहेब आरक्षणाकडे कसं बघतात, तर बाबासाहेब आरक्षणाकडे लोकशाहीची स्थापना म्हणजे सामाजिक लोकशाहीची स्थापना बघतात. हे त्याचं एक साधन आहे. बरोबर. आरक्षण कशासाठी आहे, तर मला अमुक एक शिक्षण मिळावं आणि तमुक एक नोकरी मिळावी, एवढा सीमित उद्देश बाबासाहेब धरतात का? नाही. एवढा सीमित उद्देश बाबासाहेबांच्या विचाराचा नाही आहे. बाबासाहेबांना हवी आहे ती मानवाची प्रतिष्ठा, आणि ती माणूस असण्याची प्रतिष्ठा आहे. मी ज्या क्षणी माणूस म्हणून जन्माला आलो, मी असेल किंवा कुणी असेल, त्या क्षणी त्याला प्रतिष्ठा आहेच. मग त्याचं जात काय असेल, त्याचा धर्म काय असेल, त्याची भाषा काय असेल, त्याचं राष्ट्र कुठलं असेल, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. माणसाची प्रतिष्ठा. पण त्याच्यातला अडसर इथल्या व्यवस्थेनं केला हा अनुभव आहे ना, अनेक उदाहरणं आहेत. परंतु ही प्रतिष्ठेची लढाई आहे, त्यामुळे ती आर्थिक पद्धतीची नाही आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक संधी मिळतात वगैरे वगैरे हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. बरोबर. आता जे हा थोडासा आपल्या विषयाच्या बाहेरचा जाणारा प्रश्न असं म्हणतात, आणि विद्यार्थी आमच्याकडे काही वेळेला तक्रार करतात, सर हे आउट ऑफ द सिलेबस आहे प्रश्न. तसं मी गमतीनं म्हणतो की आपण एकूण बाबासाहेबांचे विचार काय, पण मुद्दा जो उपस्थित केला तो अगदी बरोबर आहे की विद्यार्थ्यांच्या मनात येतच. आता आकडेवारी आपण जर लक्षात घेतली तर आकडेवारी कशी आहे, तर एकूण वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं आहेत वगैरे वगैरे. आर्थिक आधारावरती पण आपण आरक्षण स्वीकारलं आहे, मग ते सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलं आहे, मान्य सर्वोच्च न्यायालयानं. हे सगळे भाग आहेत. बरोबर. आता की एक देश म्हणून शिक्षण क्षेत्रावरची गुंतवणूक आम्ही कमी केलेली आहे. हे अगदी स्पष्ट आहे. ओके. गेल्या अगदी 25 वर्षाचं जर आकडेवारी आपण काढली कमीत कमी तर आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 1983 साली महाराष्ट्रात अतिशय या अर्थाने महत्त्वाचे की त्या वर्षी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाली. अच्छा. आपल्या महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत नव्हती, तोपर्यंत सगळी सरकारी होती. म्हणजे आपलं पुण्याचं CUP असेल, कराडचं असेल किंवा आणखीन अनेक ठिकाणी आहे तशी अभियांत्रिकी महाविद्यालय होती. पण तो खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाली. याचा अर्थ काय होता? याचा अर्थ
राज्य सरकार नावाची जी यंत्रणा आहे किंवा सरकार नावाची यंत्रणा आहे, कोण होता, पक्ष, अमुक नेते, ह्या सगळ्या तपशिला आपण जायला नको. तो राजकीय विचार आहे, तो ज्याचा त्यांनी करावा, बरोबर चूक ज्याचा त्यांनी ठरवावं. पण मुद्दा काय आहे की सरकार नावाच्या यंत्रणेनं असं ठरवलं की शिक्षणातली गुंतवणूक आम्ही आता कमी करणार. म्हणजे सरकारने ठरवलं. कारण खाजगी तुम्ही महाविद्यालयाला परवानगी का दिली? कारण सरकार उभं करू शकत नव्हतं, तोपर्यंत सगळी सरकारीच व्यवस्था होती. बरोबर. आता हे जर एक साल संदर्भासाठी महाराष्ट्रापुरतं धरलं, भारतापुरतं वेगवेगळं येऊ शकतं कदाचित, पण महाराष्ट्रात आपण बसलो तर महाराष्ट्रापुरतं बघितलं तर क्रमाक्रमाने सरकारने शिक्षण क्षेत्रावरची गुंतवणूक कमी करत आणलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं असं होतं की मग ह्या सगळ्या आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे मी जर अमुक एका वर्गातला असेल तर मला सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळतो, अनुदानित महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि मला काही हजार रुपये शुल्क भरावं लागतं. आणि दुसरा कोणी असतो तो तमुक एका वर्गातला असतो आणि त्याला मिळत नाही आणि तिकडे त्याला लाखो रुपयांची फी भरावी लागते. आता इथं वेदना निर्माण होते. बरोबर. आता ही वेदना कशाची आहे तर मला शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात ह्याची पण आहे की नाही. येस. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता असं व्हायला पाहिजे, आपण समाज म्हणून विचार केला पाहिजे आणि सरकारने पण विचार केला पाहिजे की अशी आपण शिक्षणाची व्यवस्था उत्पन्न केली पाहिजे की सर्वांना एका पद्धतीचं समान दर्जाचं शिक्षण आणि साधारणपणे समान फीमध्ये, समान शुल्कामध्ये दिलं पाहिजे. अगदी रुपयात रुपये आपल्याला एकत्र करणं शक्य नसेल, पण एक थोडाफार फरक तर माणसं समजू शकतात. हे दिलं तर शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल काय मत होईल विद्यार्थ्यांचं? बदलू शकतं. आता मुद्दा समाजाचा पण आहे. शिक्षण ही सरकारची जबाबदारी, हे बरोबर आहे, पण आपण शिकलं पाहिजे ही समाज म्हणून आपली पण जबाबदारी आहे का नाही. बरोबर. मग समाजामध्ये आहेत ना आपल्या धनवान लोक आहेत, कर्तृत्ववान लोक आहेत, दातृत्ववान लोक आहेत, त्यांनी अशा व्यवस्था उत्पन्न केल्या पाहिजेत. आणि जो भारतीय विचार आहे त्या भारतीय विचारामध्ये असं म्हटलं आहे की 2 गोष्टींसाठी हे कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारता कामा नये. एक शिक्षण आहे आणि दुसरं आहे आरोग्य. बरोबर. आणि तेच सगळ्यात कमी आहे. आणि आता आपण तिथे जास्त खर्च करायला लागण्याच्या परिस्थितीत आलोय, ही वेदना आहे. आता नोकऱ्यांची परिस्थिती हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यात पण आता अजून एक तपशिलाचा मी मुद्दा सांगतो. मध्यंतरी असंच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्याबद्दल मी चर्चा करत होतो आणि ही गोष्ट साधारणपणे 4-5 वर्षापूर्वीची असेल, कोविडच्या जस्ट नंतरची असेल. आणि त्या कार्यकर्त्यांना एके ठिकाणी भाषण करायचं होतं आणि म्हणून आम्ही रेफरन्स शोधत होतो. काय रेफरन्स शोधत होतो तर कट ऑफ किती आहे, कट ऑफ कॅटेगरी वाईज असतं की नाही. येस. ओपनचं कट ऑफ किती आहे, ओबीसीचं किती आहे, वगैरे वगैरे आम्ही असं शोधत होतो. आता आम्ही जे शोधलं त्याच्यात लक्षात असं आलं की कट ऑफमध्ये फारसा फरक नाही आहे. अगदी वरचे तुम्ही काही कॅन्डिडेट सोडले तर क्लोजिंग कट ऑफ जो असतो ना त्याच्यामध्ये अगदी जवळपासचं अंतर आहे. पण तरी सुद्धा सगळ्या कॅटेगरीज सगळ्या कॅटेगरीत नाही, आम्ही काही विशिष्ट काढल्या. पण समजा आपण ओपन कॅटेगरीतला अगदी शेवटचा विद्यार्थी घेतला आणि समजा उदाहरणार्थ रिझर्वेशन कॅटेगरीतला वरचा विद्यार्थी घेतला तर हा वरतीच आहे. अच्छा. हा वरतीच आहे. खालच्यामध्ये जरा जास्त अंतर पडतं हे मात्र खरं आहे. दोन्ही बाजूचे खालचे घेतले तर खूप जास्त अंतर पडतं हे खरं आहे, पण ते अंतर पडतं. पण आज ही स्थिती आहे का नाही समाजामध्ये आमच्या? काय स्थिती आहे की आरक्षण हे आम्हाला जातीच्या आधारावरती मिळतं, पण अशा अनेक जाती आहेत ना की ज्याच्यात शिकलेली माणसं नाहीच आहेत अजून. अनेक ठिकाणी असं आहे. 78 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन. मूळ मुद्दा बाबासाहेबांच्या विचाराचा आहे. ते म्हणतात 2000 वर्षाचं दुखणं आहेत. 2000 वर्षाच्या तुलनेत 78 वर्ष आयुष्यात घेऊन बरं होतं का, हा एक प्रश्न आहे. आता त्याच्यातली तीव्रता मी दोन्ही बाजून समजू शकतो. म्हणजे जे विद्यार्थी म्हणतात आरक्षणामुळे आमचं नुकसान झालं त्यांची वेदना मी समजू शकतो. भावनेशी मी अगदी सहमत असेल असं म्हणणं जरा अवघड आहे, पण वेदना मी समजू शकतो इथपर्यंत म्हणू शकतो. मुद्दा अजून आपल्याला विचारात घेतला पाहिजे तो असा आहे की ज्या वेळेला आपण आरक्षणाची चर्चा करतो त्यावेळेला नोकऱ्यांमधलं आरक्षण हे आज फक्त सरकारी क्षेत्रामध्ये आहे. आणि आम्ही मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्याच्यात आम्ही अभ्यास पण केला की ज्या संघटित क्षेत्रातल्या किंवा एकूण नोकऱ्या भारतातल्या उपलब्ध आहेत त्यातल्या फक्त 1-2% नोकऱ्या सरकारकडे आहेत. अच्छा. मग त्या 2% नोकऱ्यातलं जर समजा आरक्षण आपण धरलं तर ते 1% होतं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की उरलेल्या 98% लोकांनी असं म्हणायचं आहे की हे 1% लोक आरक्षण घेतात आणि म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, हे चुकीचं आहे. एक. बरोबर. दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी जे शिकवलं संघर्ष करा, तर संघर्ष जसा
एका गुलामगिरीच्या मानसिकतेच्या विरोधात आहे, तसं स्वतःच्या प्रगतीसाठी देखील आहे. आणि आता बरोबर. ज्या तंत्रज्ञानानं संधी केलेल्या आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय करू शकतो. याचाही सगळ्यांनी लाभ घेतला तर विद्यार्थ्यांना त्यांचं जे व्यावसायिक आयुष्य आहे ते घडवण्यासाठी मदत होईल. नक्कीच सर. तर अशा पद्धतीचे विचार आहेत. आता बाबासाहेब ह्याच्यावरती उपाय काय, ह्याच्यावरती उपाय जो मी सांगितला तो मला सुचला असं मी म्हणणार नाही, तो बाबासाहेबांनी स्वतःच सुचवला आहे. अच्छा. आणि पुन्हा तो त्या भाषणातच आहे. तिथं आपण म्हणजे माझ्या बाजूने मी थांबवतो असं मी म्हणतो, कारण खूप बोलता येण्यासारखं आहे. बाबासाहेबांचं ते भाषण अगदी काळजीपूर्वक वाचलं पाहिजे, 25 नोव्हेंबर 1949चं. अच्छा. बाबासाहेब तिथं पण म्हणतात की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही माझी 3 जीवनमूल्ये आहेत. पहिलं वाक्य. आता पुढची 2-3 वाक्य माझे शब्द कदाचित मागे पुढे होत असतील, पण आशा अगदी बरोबर आहे. आपण सगळेजण आवर्जून ते वाचूया. मी परत वाचेन स्वतः. पुढचं वाक्य असं म्हणतात बाबासाहेब, पण अपरिमित स्वातंत्र्य समतेवरती घाला घालते. अपरिमित खूप स्वातंत्र्य दिलं तर समता तुमची येऊ शकत नाही. येस. मग पुढचं वाक्यात असं म्हणतात, अपरिमित समता स्वातंत्र्याचा संकोच करते. आता याच्यावरती पुष्कळ तपशिलात बोलता येईल, पण ते सोडून द्या. बरोबर आहे. मग माझ्या तत्वज्ञानामध्ये कायद्याच्या आधारावरती स्वातंत्र्य आणि समता याचा अनुभव येईल असं काही मला वाटत नाही. किती वेदना झाली असेल ते वाक्य उच्चारताना तुम्ही कल्पना करू शकता का? प्रश्न स्वतःला विचारा, स्वतः उत्तर द्या. अजिबात कोणाला सांगू नका की राज्यघटना लिहिणारे बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे, पण कायद्याच्या आधारावरती स्वातंत्र्य आणि समतेचा अनुभव येईल असं मात्र मला वाटत नाही. बरोबर. काय वेदना आहे त्या महापुरुषाची. बाबासाहेब पुढे म्हणतात, पण बंधुतेच्या आधारावरती मात्र स्वातंत्र्य आणि समतेचा अनुभव येऊ शकतो हे मला ठामपणे वाटतं. त्यामुळे बंधुभावाच्या आधारावरती आपण सगळे प्रश्न सोडवूयात आणि त्याच्यावरती वाटचाल करूयात असं बाबासाहेब म्हणतात. ही प्रेरणा आपण आपल्या हृदयात घ्यावी असं मी एक नम्र आवाहन करतो, विनंती करतो.